आता घरच्यांनी आपल्याला इकडं बोलायला लावलंय. काय ही माझी पहिली वेळ आहे, त्यामुळे काय बोलतात कसं हे मला काय माहिती नाही. पण मला समजू शकतील का की तुझ्या होणाऱ्या नवऱ्याकडून काय अपेक्षा आहेत? माझ्या तशा काही जास्त अपेक्षा नाही आहे, 5च अपेक्षा आहेत आणि त्या तुम्हाला पूर्ण कराव्याच लागतील. आता सांगा तर खरं कोणत्या कोणत्या अपेक्षा आहेत? 5वी म्हणजे 5 अंकी असलेला असा शून्य असतात ना, 5 अंकी. 5 म्हणजे 1 लाख 1 लाख हा प्लस. हा हा तेवढा पगार पाहिजे. 4 4 व्हीलर पाहिजे, ती पण चांगली ब्रँडेड, चांगल्या कंपनीची. म्हणजे BMW, मर्सडीज, थार, फॉर्च्युनर असतात ना. हा आणि एखादी आपली थोडी साधी असली तर नाही का चालणार? नाही नाही नाही. थोडी मोठीच. हा आणि म्हणजे चांगली ब्रँडेड, चांगल्या कंपनीची हा पाहिजे. हा समजलं मला. मर्सिडीज, BMW. 3 म्हणजे काय असेल, मुंबई आणि पुण्यामध्ये चांगला पॉश लक्झरीज 3 BHK फ्लॅट पाहिजे. आता आपण दोघंच राहणार म्हणलं 3 BHK. पण तरी पण पाहिजे ना, हा. अपेक्षा आहेत ना माझ्या त्या पण. हा आणि दुसरी अपेक्षा म्हणजे चांगली 2 व्हीलर पाहिजे. म्हणजे स्पोर्ट बाईक. स्पोर्ट्स बाईक असतात हा. ना, ती घेऊन म्हणजे कुठेतरी लॉंग ड्राईव्हला मस्त आपण दोघंच फिरून जाऊ शकतो अशी. आणि पहिली अपेक्षा म्हणजे एकुलता एकच पाहिजे, म्हणजे कोणाला काय द्यायचं पण नाही आणि कोणाकडून काय घ्यायचं पण नाही. म्हणजे दोघ जण असेल तर मग त्यातलं एकाला काय करायचं आपलं, म्हणजे सोडून द्यायचं का? नाही, त्याच्यासाठीच एकुलता एक पाहिजे मला. आणि हा, दर आठवड्याला मला बाहेर खायला प्यायला घेऊन जायचं, मूवीला घेऊन जायचं, कुठे ना कुठे तरी फिरायला घेऊन जायचं म्हणजे जायचंच. ते तुमचे घरी कोण कोण असतं? आता तुम्हाला सगळं सांगितलं हा ना. आई. आता मी विचारतोय, आता मी पण काही प्रश्न विचारतोय म्हणून त्यामुळे विचारतोय. आई वडील. हा, ओके. वडील काय करतात? आहे आमच्या छोटासा धंदाच आहे, शेती. साधारणपणे वडिलांचं वय किती असेल? आता तरी असेल 50च्या आसपास. आणि हे तुमचं घर? हो. मग मला आता एक गोष्ट सांगतो की जर तुमच्या वडिलांचं 50+ वय या 50व्या वर्षी त्यांना ते जमलं नाही तर एक 25 वर्षाच्या मुलाकडून तू कसं काय अशी अपेक्षा करू शकतेस? आता 5 अंकी पगार त्याला कधी कमी येतो, कधी ऑफिसला ड्युटीला नाही गेल्यावरती कमी पेमेंट पडतं, पण 5 अंकीच पाहिजेत, म्हणजे 1 लाख+ पाहिजेत. ठीक आहे, मला आहे ती एक अपेक्षा मी पूर्ण करू शकतो. आता 4 व्हीलर माझ्याकडे साधी अल्टो गाडी या जायापुरती ठीक आहे. आता एवढी मोठी गाडी घ्यायची म्हणलं तर मला जर गावाकडची 2-4 एकर जमीन विकाय काढावं लागेल तेव्हा ती गाडी भेटेल. 3 BHK आपण दोघं राहणार आहे तर 3 BHK घेऊन पण तू सांगते त्या हिशोबाने तर त्याचं झाडवून पुसून मलाच घ्यावं लागेल ना. मग त्या 3 BHKचा उपयोग काय? स्पोर्ट बाईक ठीक आहे, माझ्याकडे आहे होंडाची गाडी, ठीक आहे, आपण त्याच्यावर पण लॉंग ड्राईव्हला जाऊ शकतो. एकुलता एक आहे, पण मला बहिणी 2 आहेत ना, त्यांचं पण बघावं लागेल. तू सांगते अशाने तू माझ्या बहिणींचं काय करू शकत नाही. तू आहे ना मला परवडायचोगीच नाही खरं म्हणजे. उगा हे मला घरच्यांनी सांगितलं, मला आधीच माहित असताना मी इथपर्यंत बघाय पण नसतो आलो. बघ तुला कोणता तुझ्या अपेक्षेवाला मुलगा भेटतोय तर नशीब. मला हे आधी कळलं, लग्न झालं एवढ्या अपेक्षा पूर्ण करता करता मला गावाकडची जमीन विकून मला कोणाला तरी विकावं लागलं असतं, तेव्हा तुझ्या अपेक्षा पूर्ण झाल्या असत्या. इथपर्यंत येऊनच माझी चूक झाली. हो, तुला भेटन ना तेव्हा तू एखादा मुलगा तसा भेटन तर तेव्हा लग्न कर, नाही तर असं तुझं वय वाढून दे. तुझ्या अपेक्षेनुसार तर तुला मुलगा भेटन म्हणून गॅरंटीच कमी या. त्यामुळे नशीब. चल मी तुझ्या सांगतो आता घरी नको म्हणून. बघ तुला भेटला कोणी तर.